बैठक संपताच अजित पवार आणि शरद पवार यांच्या दालनात अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक सुरू झालेली आहे। शरद पवारांच्या दालनात दोघांची बैठक सुरू आहे। शासकीय अधिकारी देखील या बैठकीसाठी हजर आहेत। तर एकीकडे आपण पाहिलं होतं आज एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। AI संदर्भात कृषी क्षेत्रात कशा पद्धतीने प्रगती साधता येईल या संदर्भातली ही बैठक होती असं सांगण्यात येत होतं। यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वतः शरद पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या तिघांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर आता शरद पवारांच्या दालनात अजित पवारांसोबत ही बैठक सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, एकीकडे ही जी बैठक आहे AI संदर्भात होती असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता ही जी विशेष बैठक होतीये त्यामागचं काय प्रमुख कारण? AI बद्दलच असावी, कारण साधारणपणे 500 कोटी रुपयाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि 250 कोटी रुपये जे खर्च करायचे ते बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करायचे। त्याबरोबरच VSIनी मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये AI तंत्रज्ञान कसं आणखी बांधावरती पोहोचवता येईल ह्याबद्दलच्या बैठकांचा सपाटा लावलेला आहे, ज्याला जयंत पाटील पण असतात, शरद पवार पण असतात। पण ह्या सगळ्या बैठकांचे राजकीय अर्थ काय होतात ते फार महत्त्वाचे आहेत। राजकीय अर्थ हे आहेत प्रज्ञा, की शरद पवारांनी आणि अजित पवारांनी सुद्धा राजकारणामध्ये कौटुंबिक वाद आणला नसला तरी त्यांच्या अशा बैठकावरती शिवसेनेची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेने टीका केलेली। आपल्याला आठवते की संजय राऊतांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ती टीका केली आणि नंतर त्या टीकेची धार हे सतत होणाऱ्या अशा बैठकाकडे वळली। आता जेव्हा एकापाठोपाठ एक अशा बैठका पुण्यात होतात आणि बंद दाराआड त्याची चर्चा होते, तर आपण असं निश्चित म्हणू शकतो की ह्या बैठकामध्ये केवळ AI बद्दलच चर्चा झाली असं मानायचं काहीही कारण नाही। याच्यामध्ये राजकीय चर्चा पण जरूर होत असणार आहे, पण त्यात राजकीय चर्चेचा अर्थ ते लगोलग एकत्रित येतील वगैरे असा नाही। पण यातनं संदेश काय जातो तेही महत्वाचं आहे। संदेश हा जातो की शरद पवारांच्या गटामध्ये असलेले जे लोक आत्ता अस्वस्थ झालेले आहेत, कारण त्यांना 5 वर्ष सत्तेशिवाय राहायचं आहे, तर त्या मंडळींच्या मनामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल सुरू होते अशा बैठकामुळं आणि त्यांना शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे जाण्याच्या दृष्टीने सुद्धा ते विचार करू शकतात। काही जण तसे विचार करत आहेत याची मला माहिती आहे आणि म्हणून महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत ते सुद्धा शरद पवारांच्या ह्या अशा एकत्रित येण्याकडे, पवार कुटुंबाच्या 2 सदस्यांकडे जरा थोडंसं बारकाईनं बघत असतात आणि अशा बैठकांच्या चर्चा महाराष्ट्रात सतत होतात, कारण शरद पवारांचा राजकीय इतिहास हा काही प्रमाणात असा असल्यामुळं। नक्कीच राहुल, मात्र सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वी सुद्धा अजित पवारांच्या बाबतीत आणि खास करून अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, खूप जणांची तक्रार असते की आम्हाला निधी मिळत नाही आणि अशा स्वरूपाच्या भेटीगाठींमधनं मग शरद पवार गटातल्या आमदारांना व्यवस्थित निधी मिळेल याची सुद्धा तरतूद केली जाऊ शकते का आणि तशा स्वरूपाचा सूर येत्या काळामध्ये राजकारणात उमटेल का? त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासंदर्भामध्ये शेवटी शरद पवारांनी शब्द टाकला आणि तो इतरांनी कुणी मानला नाही असं तर आजही होणे नाही। अगदी ते मुख्यमंत्र्यांना जरी ते बोलले तरी काही गोष्टी होतात। निधी संदर्भातली मुख्य तक्रार ही आजची नाहीये, ती गेल्या 2-1 दशकापासून म्हणजे महाविकास आघाडीचं आधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हापासूनची आहे आणि आता पण आपण बघतो की अजित पवारांनी निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या सहकारी आमदारांना निधी वाटला, त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये दिसले, कारण अनेक गावामध्ये विकासाची कामं झाली। तर आता जी अडचण असणार आहे ती हीच असणार आहे की विरोधी पक्षातल्या, जे आता रोहित पवारांनी पण मागे बोलून दाखवलं की विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, ती वस्तुस्थिती आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शिखर बँक असतील किंवा VSI असेल किंवा तत्सम संस्था असतील त्याचा वापर हा राजकारणासाठी केला गेला, ही पण एक वस्तुस्थिती आहे। आणि अजित पवारांवरती तर आरोप एकनाथ शिंदेनीच केलेले होते, त्यामुळे ती एक शक्यता नाकारता येत नसली तरी ह्या बैठकातनं संदेश काय जातो ते बघणं जास्त महत्वाचं आणि तो संदेश महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातल्या मनामध्ये चलबिचल निर्माण करण्या इतका तर निश्चितच मोठा असतो। पण अर्थात पुन्हा हे सांगितलं जातं की महाराष्ट्राचं राजकारण एवढं संकुचित नाहीये की राजकीय विरोधक असले म्हणून त्यांनी भेटू नये, पण किती भेटणार, सलग एकापाठोपाठ एक तशा बैठका होतात। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल।